कुठलाही एक हेल्थ इन्शुरन्स घेताना बरेचसे पॉइंट्स कन्सिडर करायचे असतात. नेमकं ते पॉइंट्स काय की मला हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा तर मी का घ्यावा, एक्झॅक्ट हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठले पॉइंट्स आपण कन्सिडर केले पाहिजे? आता हेल्थ इन्शुरन्स घेताना पहिलाच पॉइंट असा आहे की एज. त्यानंतर मी आताच मगाशी जसं म्हटलं की प्री एक्झिस्टिंग डिसीजेस आणि तुमची एक्झॅक्ट गरज काय आणि तुमचं जॉब प्रोफाईल काय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. की तुम्ही आता अर्ली स्टेजमध्ये लोकांना बीपी आणि शुगर आहे खूप लवकर, म्हणजे 40शीचेच आमचे बरेचसे क्लायंट असे आहेत की ज्यांना ऑलरेडी बीपी आणि शुगरची टॅबलेट चालू आहे, इन्सुलिन घेत आहेत आणि त्यांना हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. तर त्यावेळेस आपण अगदी कंपनीकडे हाईड करून त्यांना इन्शुरन्स देत नाही. तर आपण त्यांना कंपनीला सांगणार की यांना इतक्या दिवसापासून हा त्रास आहे, त्यांचे प्री एक्झिस्टिंग डिसीज आपण सांगणार आणि मग त्यांना हेल्थ इन्शुरन्स देणार. म्हणजे याच्यामध्ये तुमचं एज पण फॅक्टर आहे. तुम्ही अगदी अर्ली स्टेजला आहे तर तुमची कंपनीला लायबिलिटी कमी, त्याच्यामुळे कंपनी तुमचा हेल्थ इन्शुरन्स लवकर सँक्शन करते. त्यानंतर जसं म्हटलं मॅटर्निटी, की तुम्हाला आता गरज आहे का त्याची, कारण त्या पॉलिसीज वेगवेगळ्या आहेत. ज्यांना मॅटर्निटी कव्हर घ्यायचं आहे त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीजची गरज नाहीये, त्याला सिनियर सिटीजनच्या बेनिफिट्सची गरज नाहीये लगेच. तर हे वेगवेगळ्या एजसाठी वेगवेगळे फॅक्टर्स गरजेचे आहेत. तर त्याच्यानुसार आपण सम अश्योर्ड पण त्या हिशोबाने घेतो. काही अजून त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की हेरिडेटरी, काहींची फॅमिली आहे ज्याच्या फॅमिलीमध्ये आई वडील यांना कार्डियकचे इश्यू आहेत, कॅन्सरची हिस्ट्री अगदी 2-3 जनरेशन पासून, तर त्यांच्यासाठी आपण एक वेगळे प्लॅन रेकमेंड करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदा वेल्थ क्रिएशनला यायला लागेल, आम्हाला भेटायला लागेल आणि ऑफिसला येऊन आम्ही जे सजेशन देतोय किंवा जे प्लॅनिंग करतोय ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा वेळ काढायचा आहे, तुम्हाला कुठले पैसे मोजायचे नाहीयेत. तर माझं सगळ्यांना आग्रह असेल की तुम्ही एकदा या, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा, त्याच्यासाठी फक्त वेळ मोजायचा आहे. तर तेवढा वेळ काढून तुम्ही आले तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. आणि आमचा आग्रह हा नाही की तुम्ही माझ्याकडूनच ती गोष्ट घ्या. एकदा तुम्हाला त्याचा अवेअरनेस आला तर मार्केट इज युअर्स, ते ओपन आहे. तुम्ही कुठे जाऊ नाही घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही एक हेल्थ इन्शुरन्स घेताना बरेचसे पॉइंट्स कन्सिडर करायचे असतात. नेमकं ते पॉइंट्स काय की मला हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा तर मी का घ्यावा, एक्झॅक्ट हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठले पॉइंट्स आपण कन्सिडर केले पाहिजे? आता हेल्थ इन्शुरन्स घेताना पहिलाच पॉइंट असा आहे की एज. त्यानंतर मी आताच मगाशी जसं म्हटलं की प्री एक्झिस्टिंग डिसीजेस आणि तुमची एक्झॅक्ट गरज काय आणि तुमचं जॉब प्रोफाईल काय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. की तुम्ही आता अर्ली स्टेजमध्ये लोकांना बीपी आणि शुगर आहे खूप लवकर, म्हणजे 40शीचेच आमचे बरेचसे क्लायंट असे आहेत की ज्यांना ऑलरेडी बीपी आणि शुगरची टॅबलेट चालू आहे, इन्सुलिन घेत आहेत आणि त्यांना हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. तर त्यावेळेस आपण अगदी कंपनीकडे हाईड करून त्यांना इन्शुरन्स देत नाही. तर आपण त्यांना कंपनीला सांगणार की यांना इतक्या दिवसापासून हा त्रास आहे, त्यांचे प्री एक्झिस्टिंग डिसीज आपण सांगणार आणि मग त्यांना हेल्थ इन्शुरन्स देणार. म्हणजे याच्यामध्ये तुमचं एज पण फॅक्टर आहे. तुम्ही अगदी अर्ली स्टेजला आहे तर तुमची कंपनीला लायबिलिटी कमी, त्याच्यामुळे कंपनी तुमचा हेल्थ इन्शुरन्स लवकर सँक्शन करते. त्यानंतर जसं म्हटलं मॅटर्निटी, की तुम्हाला आता गरज आहे का त्याची, कारण त्या पॉलिसीज वेगवेगळ्या आहेत. ज्यांना मॅटर्निटी कव्हर घ्यायचं आहे त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीजची गरज नाहीये, त्याला सिनियर सिटीजनच्या बेनिफिट्सची गरज नाहीये लगेच. तर हे वेगवेगळ्या एजसाठी वेगवेगळे फॅक्टर्स गरजेचे आहेत. तर त्याच्यानुसार आपण सम अश्योर्ड पण त्या हिशोबाने घेतो. काही अजून त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की हेरिडेटरी, काहींची फॅमिली आहे ज्याच्या फॅमिलीमध्ये आई वडील यांना कार्डियकचे इश्यू आहेत, कॅन्सरची हिस्ट्री अगदी 2-3 जनरेशन पासून, तर त्यांच्यासाठी आपण एक वेगळे प्लॅन रेकमेंड करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदा वेल्थ क्रिएशनला यायला लागेल, आम्हाला भेटायला लागेल आणि ऑफिसला येऊन आम्ही जे सजेशन देतोय किंवा जे प्लॅनिंग करतोय ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा वेळ काढायचा आहे, तुम्हाला कुठले पैसे मोजायचे नाहीयेत. तर माझं सगळ्यांना आग्रह असेल की तुम्ही एकदा या, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा, त्याच्यासाठी फक्त वेळ मोजायचा आहे. तर तेवढा वेळ काढून तुम्ही आले तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. आणि आमचा आग्रह हा नाही की तुम्ही माझ्याकडूनच ती गोष्ट घ्या. एकदा तुम्हाला त्याचा अवेअरनेस आला तर मार्केट इज युअर्स, ते ओपन आहे. तुम्ही कुठे जाऊ नाही घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही.